आपल्या सत्तेच्या काळात दिलेली स्टे यांनी काढला। पुण्यातील पूरस्थितीवर उद्धव ठाकरेंचं परखड भाष्य। आजची सर्वात मोठी बातमी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा आज 3 ऑगस्ट पार पडत आहे। पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या गणेश क्रीडा या ठिकाणी हा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित आहेत। या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधले आहे। यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील पूरस्थितींवर देखील भाष्य केलं आहे। आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यातील कामांना स्टे दिला होता, तो स्टे यांनी काढला। त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली। हा विकास म्हणायचा, हा विकास नाही विखार आहे, अशा शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे। पुण्यातील नद्यांचे प्रवाह बदलण्याचा यांचा प्रयत्न आहे। नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती, पण मोठ्या प्रमाणात नदीत राडारोडा टाकला जातोय। हा भाजपला झालेला सत्तेचा विकार आहे। ज्या कंत्राटदाराने संसद भवन बांधलं, तोच गुजरातचा कंत्राटदार पुण्यातील नदी सुशोभीकरण प्रकल्प करतोय। तो देखील गुजरातचा होता। पुणेकरांनी यासाठी रस्त्यावर उतरायला हवे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता, यांनी तो स्टे काढला। सत्तेत होतो तेव्हा मी पुण्याच्या कामाची दखल घेतली नव्हती, कारण पुण्यात काही सुभेदार बसले होते। आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता, तो स्टे यांनी काढला। त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली। हा विकास म्हणायचा, हा विकास म्हणायचा नाही विखार आहे। म्हणूनच आपण रस्त्यावर उतरला पाहिजे, असंही ठाकरे यावेळी म्हणाले। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आले होते, पुण्यात येऊन भाषण करून गेले। त्यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का? चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार हे काही हिंदुत्ववादाची माणसे आहेत का, असा सवाल त्यांनी केला। माझ्या पायाशी कलिंगड ठेवलंय, पण मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। आता लढाई मैदानात आहे। मी मुंबईत म्हणालो की एकतर मी राहीन नाहीतर तू राहशील। इथे एक पोस्टर लागलंय, त्यातील फोटोत माझ्या पायाची एक कलिंगड ठेवलंय। काहींना वाटलं की मी त्याला आव्हान दिले, पण ढेकणांना आव्हान द्यायचं नसतं तर बोटांनी चिरडायचं असतं। मी आव्हान द्यावं इतका मोठा तू नाहीस। काही जणांना वाटलं की मी त्याला आव्हान दिले, तर हे आव्हान चोर दरोडेखोरांच्या पक्षाला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली। तसेच मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे। मी म्हणजे संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळक्यांचा पक्ष, असे म्हणत भाजपवरही निशाणा साधला। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।